नमस्कार, मी विवेक पांचाळ. कोकण फ्रेम्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि मी निघालो आहे दापोलीला, मामांच्या गावी. आता पुढे त्याची डिटेल्स मी तुम्हाला पुढे देईन. आमच्या ग्रुपमधले काही मेंबर्स सध्या नाही आहेत, म्हणजे आले नाही आहेत. आम्ही त्यांना मिस करतो आहे. सध्या आम्ही 4च जण आहोत. ते कोण नाही आहेत ते तुम्हाला येणाऱ्या वेळेत समजेलच, जसं आम्ही दापोलीला जाऊ. आता तर सध्या आम्ही नाश्ता करण्यासाठी पनवेलच्या पुढे आलेलो आहोत. हॉटेलचं नाव आहे साई सहारा. वडा उसळ, मिसळपाव वगैरे इथे छान मिळतं. तर तुम्ही कधी या लाईनला आलात तर ह्याचा स्वाद घेऊ शकता. पुढे आता मी पुढे जसं जाईल तसं मी शूट करत जाईन. आणि पुढे मंडणगडला आम्ही थांबू. आता तिथे थोडंफार सामान घेऊ घरचं आणि त्याच्यानंतर मग पुढचे डिटेल्स मी तुम्हाला देईन. आता मामा वाट बघतात, उभे आहेत ते इथे ॲक्च्युली. पण इथंच माझ्यामुळे उशीर नको म्हणून निघतो मी. बाय. दूध 1 लिटर घेतो. हां घे 1 लिटर. काय वेळ नको ना, काय चकना काय नको. चल चला. हाय. आम्ही दुपारी 1 वाजता मामांच्या गावी आलो. 12 वाजेपर्यंत आम्ही मंडणगडला होतो. मंडणगडला आम्ही थोडीफार शॉपिंग केली आणि शॉपिंग केल्यानंतर आम्ही परत एकदा म्हणजे घरी आलो. तिथून 1 तास लागतो मामांच्या गावी यायला. आणि मी ॲक्च्युली फर्स्ट टाईम ब्लॉगिंग करत असलेल्या कारणाने मला काही एवढं काही नॉलेज नाही आहे. सेल्फी स्टिक कशी पकडायची किंवा काय, मी थोडंफार माझ्या परीने प्रयत्न करतो आहे. आणि हे मामांच्या गावचं वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. खूप भारी वाटतं एकदम. संध्याकाळ 7 वाजले आता. आम्ही दुपारी 2च्या दरम्यान वगैरे जेवून झोपलो होतो. थोडं पाहिले आंबे खाल्ले आम्ही मस्त एकदम जेवल्यानंतर. आणि आता संध्याकाळी उठल्यानंतर मी थोडंसं बोललो ब्लॉगिंग करूया, ट्राय करूया, आपल्याला जमते काय. आणि बघू आता कसं काय. आता श्याम मामा पण आहेत घरी, संदेश मामा आहेत, ते बाबा आहेत. आणि आता ते चहा बनवतात श्याम मामा. तर चहा झाल्यानंतर थोडंफार इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी होतील. त्याच्यानंतर सेकंड टर्न आमची थोडीशी पार्टी होईल आजच्या दिवशी. आणि पार्टी करता करता श्याम मामा जेवण बनवतील आणि त्यांना मी हेल्प करेन. म्हणजे आजचा दिवस त्यातच आहे. उद्या बघू. सकाळी मी माझ्या सासरवाडीला जाणार. इथूनच आहे, जवळच देहेन. आणि माझे सासू सासरे गावी आहेत तर त्यांना भेटून येईन. आणि मग नंतर मग परत एकदा घरी मामांच्या. नंतर बघू. तुम्हाला ॲक्च्युली घराचं शूट पण वगैरे मला दाखवायचं आहे. भारी वाटतं इथे एकदम. क्लायमेट तर खतरनाक आहे. दुपारी तर खूप गरम आहे. तुम्ही म्हणजे घराच्या बाहेर पडू शकत नाही, एवढं ऊन होतं. आता बघू, शूट करून दाखवेन तुम्हाला. घराचा आजूबाजूचा परिसर वगैरे खूप छान आहे. त्यांचा जो बगीचा वगैरे भारी आहे. ते मामा पण भारी आहेत आमचे. तर त्यांच्याबरोबर इंट्रोड्यूस मी तुम्हाला उद्या करून देईन. आज थोडा असाच मी स्वतःहून प्रॅक्टिस करतोय बाबा काय कसं काय ब्लॉगिंग करतात यार. म्हणजे एवढ्या पब्लिकमध्ये कसं काय ब्लॉगिंग करतात. म्हणजे मला तर कसं तरी वाटत होतं. त्या घराच्या इथे 4-5 माणसं उभी होती वगैरे म्हणून बोलत चल यार जरा लांब जाऊन ब्लॉगिंग करूया म्हणून मी इथे आलो. आता बघू आता कसं काय शूट झालंय काय, मला तर काही आयडिया नाही आहे. भेटू परत एक टन आमची पार्टी आहे. उसके बाद खाना विना वगैरह बनाते मस्त एकदम. बाकी कैसा लग रहा है ये दापोली में आके. मोबाईलवर रेकॉर्डिंग कशी होते वगैरे मला मी कधी अजून ट्राय नाही केलं. म्हणजे रेकॉर्डिंग केल्यानंतर मी कधी त्याचं एडिटिंग वगैरे प्रॉपर केलं नाही. आता बघू. आता मी फर्स्ट टाइम एडिटिंग करणार आहे मोबाईलवरच्या व्हिडिओवर. बघू. चलो बाय. फॅमिली पॅकच्या मेंबरसाठी हा व्हिडिओ आहे खास. आवाज आता तिथे क्लिअर आहे आवाज. हो हां मामा दिसतं. मामाने तेव्हा काय काय बनवलं आमच्या घरी स्पेशल.
मंचुरियनची व्हेज मंचुरियन आहे. आणि मामा आता फ्राईड राईस बनवणार आहे. आणि इथे आम्ही चकना आयटम बनवतोय. सगळ्यांनी खायला या. फॅन बंद करून काय आवाज येतो काय फॅनचा. काय करावा माहिती आणि खास फॅमिली कट्टा मेंबर साठी आहे. बसून कुठे खास ऍक्च्युली आम्ही मोठ्या मामांसाठी बनवतो. मोठे मामाच नाही आले. फायनली एक डिश रेडी झाले. ते काय बनवले? हे आता आपलं हे झालं टाकलं गेलं. काय काय सांगा ना बाबा. व्हेज मंचुरियन, नूडल्स आता बनवायचं आहे. फ्राईड राईस बनवायचं आहे. मंचुरियन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही घेऊन चाललो हा सपना बाहेर. बाहेर मेंबर बसलेत आमचे. आता हे व्हिडिओ टाकायचा की न टाकायचा आम्ही ते नंतर बघणार. हाय फॅमिली कट्टाच्या खास मेंबर लोकांसाठी आता आम्ही संदेश मामांच्या गावी आलोय. काल संध्याकाळी मी थोडंसं ब्लॉगिंग केलं. रात्री थोडीशी ब्लॉगिंग केली. आणि आत्ता सकाळचे 10 वाजलेत. आणि असा काहीसा परिसर आहे मामांच्या आजूबाजूला. मामांच्या आजूबाजूला नाही, मामाच्या घराच्या आजूबाजूला. ओके तर भारी वाटते. आता थोडंसं ऊन वाढत चाललंय. आणि मी काल तुम्हाला बोललो होतो की मामांच्या घर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवेल. मामांच्या गावचं नाव आहे सातांबा. सातांबे वगैरे नाही आहे तिथे, आंबे भरपूर आहेत. गावाचं नाव सातांबा आहे. सात आंबा नाही, सातांबा आहे. ओके असा काहीसा परिसर आहे. भारी वाटतं. आजचा दिवस आहे इथे. उद्या परत रिटर्न मुंबई, बॅक टू पॅव्हिलियन.
फायनली आम्हाला अंडी मिळाली आणि मामाने ब्रेड पकोडा बनवलाय. काय बोलतात त्याला? हा आता संडे त्याच्यामध्ये दूध घालायचं दूध नाही चालते दूध दिलं टेस्ट जरा येते बरोबर दूध राहायचं. राजू रेकॉर्डिंग होते ना? नाही काम तमाम. नाही त्याला तिथून दिसणार ना या शेपचं रेकॉर्डिंग तिकडे आहे. आपलं रेकॉर्डिंग होत आहे. त्याला समजलं ना तो तिथून आला तेव्हा रेकॉर्डिंग चालू आहे. तिकडे गेले ना. हा पाटता भाग आहे ना. मोठे मामा, लहान मामा आणि कोण शिंदे. हा कधी आला नव्हता ना आपला अमोल. तिथे आले का अमोल कधी? कसा आलाय असा पिकनिकला नाही आला ना अजून. शैलेश आला? शैलेश नाही आपण कुठे गेलो आपलं जे गुन्हा आहे आपल्या घोडवंदर रोडचा पुढचा रोड आहे ना तिकडून आपण व्हिडिओ केला गाडीच्या बॉलेटचे ठेवून हायवेच्या इथल्या तो एक मस्त व्हिडिओ. तो इथे आपण कुठे ते वसईला गेलेलो ते कॅमेरा होता खाली ठेवून ते रस्त्याचं रेकॉर्डिंग झालं भारी झालं. तेव्हा ती आयडियाच नव्हती ना ते युट्यूब वर असे व्हिडिओ अपलोड करतात वगैरे. हम लोग सबसे ही चालू कर देते थे. मस्त झालं ते. मामा तुमचं आलं काय खाऊन? मामा अर्धा टाकून गेला.